मित्रांनो, मनमोकळी पटकथेच्या या भागात आज आपण आलोय पुण्यातील शिवसृष्टी पाहण्यासाठी. पुण्यात कात्रजवळील आंबेगाव पठार या ठिकाणी ही भव्य शिवसृष्टी उभी राहत आहे. इथे भव्य पार्किंगची व्यवस्था आहे व 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला ही शिवसृष्टी फक्त 50 रुपये प्रत्येकी अशा सवलतीच्या दरात पाहता येणार आहे. तुमचा जो टाईम स्लॉट असेल त्याप्रमाणे इथे लोकांना बाहेर बसवले जाते व तुमची शोची वेळ झाली की तुम्हाला आतमध्ये सोडले जाते. आतमध्येच डाव्या कोपऱ्यात तिकीट घर आहे. तिथे आपण तिकीट दाखवून बँड घेऊन हातात बांधू शकतो. इथेच समोर आपल्याला भव्य असे प्रवेशद्वार दिसते व उजव्या बाजूला शोला आलेल्या लोकांसाठी बसण्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत. येथे आपल्याला काही सूचना करण्यात येतात आणि नंतरच आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळतो. जेवण झालंय, चहाही झालाय, बरोबर ना? थोडा उत्साह पाहिजे. सर्वांना नमस्कार. उत्साह पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा. माझी ओळख करून देतो. माझं नाव गीता पुत्र अजय जाधव. शिवसृष्टी पाहायला साधारण आपल्याला 3 ते 4 तास लागणार आहे. सगळ्यांच्या हातामध्ये बँड आहेत. बँडवर जेवढी दालना दिली ती तुम्हाला पहिल्या टप्प्याला पाहायला मिळते. दुसऱ्या टप्प्याला स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा याच्या आधारित एक शो पाहायला मिळणार आहे. वरच्या भागात जाताना आपल्याला गंगासागर तलाव, गोमुखी दरवाजा आणि भवानी माताचं मंदिर पाहिजे. म्हणजे बाहेर पडल्यावर कोणाला प्रश्न विचारायची गरज. सगळ्या गोष्टी आपल्या पोटीमध्ये आता घ्यायची काळजी. आपल्यासोबत लहान मुलं आहेत, वयस्कर लोक सुद्धा आहेत. दुसऱ्या टप्प्याला आजूबाजूला कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे. आपली लहान मुलं तिकडे जाणार आहेत, त्याची पूर्ण दक्षता आपण घ्यायची. पहिल्या टप्प्याला खाली काही नाजूक वस्तू आहे, वर शस्त्रदानामध्ये शस्त्र उघड्यावर ठेवले जेणेकरून आपल्याला ती जवळून पाहता यावी. पण तिकडे गेल्यावर लोकांना हात लावण्याचा मोह काय आवरत, पण तसं करायचं नाही. त्यांना केमिकल लावले त्याच्यामुळे आपल्या हाताला इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे कुठल्याही शस्त्रांना हात लावायचा, विशेष करून मोठ्या लोकांना. बच्चा कंपनी कोणीही कुठल्याही तलवारीला हात लावायला जाणार नाही. ज्यांना कोणाला शाहिस्ते खान व्हायचंय त्यांनी हात लावला तरी चालेल. व्हायचे का शाहिस्ते खान? शाहिस्ते खान माहितीये का? सगळे CBSE. प्रत्येक ठिकाणी कॅन्टीनची, वॉशरूमची आणि पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. आपल्याला ब्रेक दिला जाईल त्यावेळेतच कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ खायचे. कुठल्याही दालनामध्ये खाद्यपदार्थ घेऊन जायला परमिशन. स्वच्छता राखायची. सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची सूचना. आपल्या निदर्शनास आलं असेल की आपण प्रत्येक ठिकाणी ग्रुपला नावं दिलं. शेवटपर्यंत आपल्या ग्रुपचं नाव विसरायचं. आपलं नाव विसरलं तरी चालेल, आपल्या ग्रुपचं नाव विसरायचं नाही. लक्षात? आता इथे जो ग्रुप असला, आपल्या ग्रुपचं नाव किल्ले खांदेरी. महाराष्ट्रातले 12 किल्ले निवडले, बरोबर ना? 11 महाराष्ट्रातला, एक तामिळनाडू, त्यातला खांदेरी. आपल्या ग्रुपचं नाव उंदेरी. काय ग्रुपचं नाव? उंदेरी. खांदेरी उंदेरी किल्ले माहिती आहे ना सगळ्यांना? लक्षात राहतील नावं. आपली सुरुवात ही पहिल्या टप्प्यापासून होती. चला, खांदेरी ग्रुप उठायचे, एका रांगेत आतमध्ये जायचे. पहिल्यांदा आपण जातोय पहिल्या मजल्यावर, जिथे शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचे छोटे प्रदर्शन आहे ते आपण पाहणार आहोत.
आपले प्रदर्शन पाहून झाले की आपल्याला श्रीमंत योगी आणि आग्र्याहून सुटका हे 4D शो दाखवण्यात येतात. तलवार आणि लेखणी, नांगर आणि तराजू हे सगळेच महत्वाचे. चारित्र्य नसेल तर सगळ्याच खोल. ज्यांना शत्रू मानलं त्यांच्यात आणि आमच्यात फरक तो काय? उन्मत्त द्रव्याचा लोभ ना कधी आम्ही धरला ना कोणाला धरू दिला. अत्याचार कोणी केला असता त्याचे हात पाय गरम केले. कारण शिक्षेची दहशत इतकी बसावी की पुन्हा चुकीचे पाऊल उचलायला कोणी धसावणारच नाही. त्याचबरोबर जीवाची पर्वा न करणाऱ्या बहादुरीची खातिरदारी एकेका साथीदाराची आठवण सोलोपंत, कबीर, दादोजी कोंडदेव, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी, सूर्याजीराव काकडे, प्रतापराव गुजर, किती नावं ठेवीत. आता आपण जातोय दुर्गवैभव पाहायला. इथे विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती आहेत व त्यांची माहिती आपल्याला सांगितली जाते. समाधानी आणि समृद्धीने भरलेला प्रत्येक व्यक्ती इथे स्वतंत्रपणे नांदत होता. पण अल्लाउद्दीन खिलजीची नजर पडली ना, या 15 दिवसात त्यांनी तो गडवला आणि तो झाला देवगिरीचा दौलताबाद. हा किल्ला औरंगाबादमध्ये म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. याला 3 संरक्षण तट लागतात. पहिली अंबरकोट, दुसरी महाकोट आणि तिसरी जी आतल्या बाजूला आहे तिला कालाकोट असं म्हणतात. आता 3 संरक्षण तट खंदक आणि भुलभुलैयाने बनलेला. खंदक म्हणजे काय तर 100 फूट अरुंद आणि 150 ते 200 फूट खोल असलेली दरी होती. या दरीमध्ये पूर्वी विषारी प्राणी सोडलेले असायचे. सुसर, मकर, साप, अजगर यांसारखे. आणि एकच चमड्याचा पूल असायचा, तो काढूनही घेतला जायचा. आता भारत सरकारने तिथे लोखंडी पूल बनवलेला आहे. आता एवढं सगळं असताना सुद्धा जरी शत्रू आतमध्ये आलाच तरी गडावर जाणारा येणारा एकमेव मार्ग म्हणजे अंधारी भुलभुलैया. ह्या भुलभुलैयामध्ये रस्ता शोधणं म्हणजे केवळ अशक्य होतं. एकीकडे खंडक, एकीकडे खारे, तेल आणि पाण्याचा मारा केला जाईल आणि एकच वाटत शिवतीची गडावर जाते. एवढं सगळं असताना सुद्धा अल्लाउद्दीन खिलजी यांनी हा किल्ला कसा सर केला तर गडावर जाणारा येणारा फक्त एकच मार्ग आहे, म्हणजेच युद्धनीतीने हा किल्ला जिंकणं म्हणजे केवळ अशक्य होतं. तर यादवकालीन गड हा आणि यादवांच्या काळामध्ये फितुरी करण्यात आली होती, धोकाबाजी करण्यात आली होती, म्हणून हा गड मुघलांच्या हवाली केला होता. तर असा हा गिरीकोट आणि भुईकोट या दोन्ही कोटांमध्ये मोडणारा सुंदर असा देवगिरी. तर देवगिरीवर वास्तू सुद्धा आहे. भारत मातेचं मंदिर आहे, यादवांच्या काळात आहे. पांडवकालीन मंदिर, हेमाडपंथी मंदिर, इथे एक तोफ पाहायला मिळते, मेंढा तोफ, 12 दरी, थंड हवेचं ठिकाण आणि जनार्दन स्वामी यांची गुहा. एकनाथ महाराज यांचे गुरु हे जनार्दन स्वामी या किल्ल्याचे किल्लेदार पण होते आणि त्यांचा तपस्या संस्कृती. पुढे जायचे आपण शिवजन्मस्थान शिवनेरी पाहण्यासाठी. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान हा किल्ला जुन्नर शहरामध्ये आहे. जर मुख्य वाटेने तुम्ही गेलात तर एका पाठोपाठ एक असे 5 संरक्षण दरवाजे लागतात. इथं शिवाई देवीचं सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये तांदळा देवीचा मुखवटा आणि मेघनंदी शिलामध्ये अष्टभुजा असलेली शिवाई देवी आहे. मुघलांच्या काळातले 2 दरवाजे, अंबरखाना, धान्य कोठार, पाण्याच्या टाक्या, कमानी मस्जिद, सरकारवाडा आणि महत्त्वाचं ठिकाण म्हणजेच शिवजन्मस्थान. शके 1551 फाल्गुन वैद्य तृतीया वार शुक्रवार सूर्यास्तानंतर म्हणजे आत्ताचं 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी महाराजांचा जन्म या वास्तूमध्ये झाला. तिथे त्यांची आठवण म्हणून त्यांची मूर्ती आणि त्यांचा पाळणा ठेवण्यात आलेला आहे. शिवनेरी आणि शिवाई या नावांवरूनच आपल्या बाळराजांचं नाव शिवाजी राज्य असं ठेवलं. पुढे बदामी तलाव आहे, बदामाच्या आकाराचा. गडावरचं सगळ्यात शेवटचं टोक कडेलोट, पुणेकरांना शिक्षा करण्याची जागा. असंच कडेलोट आपल्याला रायगडावर सुद्धा पाहायला मिळतं, टकमक टोकून. पुढे जायचं आपण पुरंदरचा तह बघण्यासाठी. यांनी पुरंदरचा
पुरंदरच्या पिछाडीवर म्हणजे दक्षिणेकडून दाऊद खान, रायसिंग राठोड, रामसिंग वगैरे मोर्चे लावून बसले. दोन्ही बाजूंनी तोफा आग होऊ लागल्या. गडावरूनही तितकंच तिखट उत्तर मिळायला लागलं, कारण किल्ल्यावर नवीनच नामजात झालेला मोरा होताच तितका तिखट. मुरारबाजी देशपांडे जावळी स्वारीत महाराजांना लाभलेला एक हिरा. पुरंदर आणि वज्रगड हे जोड किल्ले होते. वज्रगड पडल्यास पुरंदर जिंकणं सोपं होईल हे दिलेर खानानं ओळखलं. त्यानं त्याचं पूर्ण लक्ष वज्रगडावर केंद्रित केलं. 3 प्रचंड तोफा त्यानं वरती चढवायला सुरुवात केली. अब्दुल्ला खान, फतेह लष्कर आणि महिली तिन्ही अगडबंब तोफा प्रत्येकी 3-3 दिवस चढवून एकापाठोपाठ एक करत दिलेर खानला हव्या त्या ठिकाणी पोहोचल्या. गोळ्यांनी वज्रगड भाजला जाऊ लागला. 13 दिवस जीवावर उदार करून वज्रगड लढला आणि अखेर त्याची बंदी उसळली. वज्रगड पडला आणि पुरंदरच्या गळ्याला फास पडला. दोन्ही किल्ल्यातील भैरव खिंड आणि शेजारची माझी मुलांकडे गेली. तरी नंतरचा 1.5 महिना पुरंदर दागोट खाऊन भांडत होता. मिर्झा राजांनी भैरव खिंडीत धबधबे उभारून पुरंदरच्या सफेद उंचावर तोफांचा मारा सुरू केला. सफेद उंचाला तळे जाऊ लागले. मराठ्यांचा दारुगोळा दुर्दैवानं याच भागात होता आणि एके दिवशी अपघातानं त्या दारुगोळ्यानं पेट घेतला आणि 80 मराठी त्या प्रचंड स्फोटात मारले गेले. काळापूरही 6 दिवसांनी पडला आणि पुरंदरची माची मुघलांकडे आली. हा जिव्हारी लागलेला घाव मुरारबाजींना सहन झाला नाही. त्याने सुलतान ठार करायचं निश्चित केलं. फारुख दिलेर खान देखील 5000चं सैन्य घेऊन एल्गार करायला पुढे सरकला. बाले किल्ल्यावरून 700 मराठी उतरले. प्रचंड लढाई सुरू झाली. काळा भैरव पुढे सरकत यावा तसे मुरारबाजी थोडे पुढे सरकत होते. कलकस खाऊन मागे हटू लागले. त्यांचा तो अतुलनीय पराक्रम बघून दिलेर खाननं त्यांना हाक मारून थांबवलं आणि मुघलांना येऊन मिळाल्यास मोठं बक्षीस मिळेल असं सांगितलं. मुरारबाजी पराक्रमीचे संताप. अरे मी शिवाजी राजाचा शिपाई, तुझा तोल घेतो की काय? शिंदेले मुरारबाजी आता दिलेर खानच्या दिशेने सरकू लागले. अखेर दिलेर खाननं स्वतः बाणानं मुरारबाजीच्या कंठाचा वेध घेतला. मुरारबाजी पडले. मराठ्यांनी माघार घेतली. ते शौर्य पाहून खुद्द दिलेर खानची बोटं तोंडात गेली. हे कैसा सिपाही खुदाने पैदा किया. मुरारबाजी पडल्यावरही तब्बल महिनाभर पुरंदर लढत राहिला. दोन्हीकडील प्रचंड मनुष्यबळ कामी येऊ लागलं. अखेर नाईलाजानं महाराजांनी मिर्झा राजांशी युद्ध केला. 23 किल्ले आणि 4 लाख गुणांचा बोध महाराजांना बादशाला द्यावा लागला. हा डाव मिर्झा राजांनी जरी जिंकला असला तरी पुरंदरच्या धुरंदराने आपलं नाव इतिहासात कायम जपून ठेवलं. पुढचे किल्ले त्या प्रयत्नामध्ये यशस्वी सुद्धा झाले. महाराजांचीच पालखी आहे असं समजून शिवाकाशीद यांचीच पालखी पकडून घेण्यात आली. त्याच्यामध्ये महाराजांना बहुमोल असा वेळ मिळाला, पण शिवाकाशीद यांचा बहुतेक शिरच्छेदच केला असा. त्यानंतर घोडखिंडीमध्ये आल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांनी निर्णय घेतला की महाराज आता चौताऱ्याली
बसणार नाही. त्यामुळे तुम्ही विशालगडावर जा. तुम्ही विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचा बार उडवा. तोपर्यंत या खिंडीमध्ये आम्ही तिच्या सेनेचा पाटा अडवून ठेवू. फार फार तर तुम्ही 2 प्रहरापर्यंत विशालगडावर पोहोचाल, पण त्याचा तोही अंदाज चुकतो. अनपेक्षित असं संकट विशालगडच्या पायथ्याशी ठाण मांडून बसलेलं ते म्हणजे दळवी आणि सुर्वे यांचं. दळवी आणि सुर्वे महाराज याच वाटेने जाणार म्हणून तिथे छावण्या टाकून बसले होते. महाराजांनी त्यांच्याशी युद्ध करून कसे बसे विशालगडावर पोहोचले. तोफेचा बार उडवला तोपर्यंत मात्र फार उशीर झाला होता. आपले मावळे आणि आपले बाजी प्रभू देशपांडे हे या घोडखिंडीमध्ये धारातीर्थी पडले होते. फक्त आपल्या लाखाच्या पोशिंद्यासाठी आपले मावळे लढले. कुणी होणी राजा मृत्यूच्या पालखीत बसला. कुणी डराचे पोट करून प्राणपणाने लढला. कुणी होणी बाण बरसला गरिमाच्या वनव्यावर. बादल सेना पावन झाली याच घोडखिंडीच्या वाटेने. असा हा रणसंग्राम या विशालगड पन्हागडच्या घोडखिंडीने अनुभवला. पुढे आपण जायचे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड बघण्यासाठी. चला. महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं ते तोरणा किल्ल्याची. आणि याच तोरणा किल्ल्याची डागडुजी करत असताना महाराजांना गुप्तधन सापडलं. आणि याच गुप्तधनाच्या वापराने महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली, म्हणजे स्वराज्याच्या पहिल्या राजधानीची घटना केली. हा बालेकिल्ला हा मुळातलाच, पण पद्मावती माची सुवेळा यांची संजीवनी माची महाराजांनी बांधली. छत्रपती शिवाजी महाराज हयात होते सुमारे फक्त 50 वर्ष. आणि त्या 50 वर्षाच्या हयातीमध्ये 25 वर्ष राजांनी या गडावर घालवली. सगळ्यात जास्त प्रवासाला मिळाला असला आपल्या राजांचा तो राजगड किल्ला आहे. आपल्या स्वराज्याची 3री छत्रपती छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म राजगडचा, पण महाराजांची पहिली पत्नी सईबाई यांचं निधन सुद्धा राजगडावर झालं. एवढंच नव्हे तर महाराज ज्यावेळेस आग्र्याहून सुटले त्यावेळेस ते भिक्षेकराच्या वेशामध्ये आले होते. आणि भिक्षेकराच्या वेशामध्ये माता जिजाऊंची आणि त्यांची भेट याच वास्तूने अनुभवली. म्हणजेच काय तर सुखातही तेवढाच वाटेकरी आणि दुःखातही तेवढाच वाटेकरी झालेला राजगड आजही आपल्याला अनेक ऐतिहासिक प्रसंगांची साक्ष देतो. आणि याच राजगडच्या बालेकिल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज वयाची 25 वर्षे वाचले असून आज जर तुम्ही गडावर जर गेलात तर फक्त भग्नावशेष पाहायला मिळतात. दारू धारवाडे सुगंधीची घरे सगळी आता आपल्याला पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. महाराजांचं सर्वात जास्त साहित्य लाभलेलं गड म्हणून की काय, पण या गडाला आजही गडांचा राजा राज्यांचा गड राजगड असं म्हणतो. भवानी मातेचा दर्शन आपण प्रकार करणार आहे. जावळीची जाळी शिवाजी महाराजांच्या जावळीचा महाप्रदेश म्हणजे जंगल. चारही बाजूने उंच यावेळी चंद्रगड, मकरंदगड, सोनगड, जांभळगड, गावडे आदी अनेक किल्ले स्वतःच्या जावळीच्या चाळीत आपल्याला आणखी एक महाराजांच्या महाबळेश्वर मार्केटाच्या अगदी महाराजांनी घोडबंद किल्ल्यांना आणि फर्जोची यादवांना घोडप्यावर एक बुलंद किल्ला बांधण्याची आज्ञा दिली. घोडप्यावर गणपतीचा एक उत्तम धार्मिक दवाचा होता, पण हा अस्सल मालमकशी सोन्याचा अलंकार कोणाही ताकदीचाही आहे हे पुढच्या 2 वर्षांच्या आतच सिद्ध झालं. महाराजांच्याकडे बड्या बेगमने शिवाजी राजांचा कांटा काढायला एक मातब्बर सरदार शोधले. जावळीचा खास आपल्या तोडून गिरावून घेणाऱ्या शिवाजीला ठार मारू इच्छिणाऱ्या या माणसाचं नाव होतं अफजल खान. अफजल खान मोहम्मद शाही, भोसले घराण्याचा कट्टर शत्रू. शहाजी राजांना बंगळुरात दग्याने अटक करणारा आणि खुद्द महाराजांचे बंधू संभाजी राजांच्या मृत्यूचं कारण ठरलेला अफजल खान. दरबारात अफजल खानाने विडा उचलला आणि 12,000 घोडदळ, 10,000 पायदळ, अनेक उंट, हत्ती, तोफा आदी प्रचंड सैन्य दळासह तो विजापूरहून स्वराज्याच्या रोखाने निघाला. महाराज सहजासहजी दर्याखोऱ्यातून बाहेर येणार नाही हे पाहून अफजल खानाने वेगळाच डाव घेतला. भोसल्या
वेशीस लावायला त्याने तुळजापुरावर आक्रमण केलं. इतकं करूनही महाराज सह्याद्रीच्या गाभ्यातून बाहेर आले नाही. खानाशी लढायला त्यांनी निवडला प्रतापगड. महाराज प्रतापगडाला आले हे पाहून जून 1659 मध्ये खानानेही वळीमध्ये आपला कवळ टाकला. आता नोव्हेंबर युद्धाला सुरुवात झाली. खान बलाढ्य होता पण ताकदी. त्याला बुद्धीच्या जोरावर मात देण्याचा डाव आखला गेला. महाराज स्वतः प्रतापगडावर राहून खानाशी वकिलाकरवी बोलणी करू लागले. महाराजांच्या या वकिलाचं नाव होतं पंताजी गोपीनाथ वकील. इकडे खान खीर झाला. त्याने आपला वकील कृष्णाजी भास्कर याला प्रतापगडावर पाठवून पहिली चाल खेळली. खानाने शहाजीराजे आणि आपल्या मैत्रीची आठवण करून महाराजांनी पूर्वी केलेल्या गुन्ह्यांबद्दल आदिलशहाकरवी माफी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यासाठी महाराजांना वळीला भेटीसाठी बोलवलं. महाराजांनी गोपीनाथ पंतांना एकच सांगितलं, काहीही करा पण खानाला जवळी ठेवा. खान उदावील झाला होता. पंताजींच्या वकिलीनं कमाल केली. पुढच्या 2-3 भेटीत त्यांनी खानाला हळूहळू प्रतापगडाजवळच्या घनदाट जंगलात एकटा भाग पाडला. त्यांनी महाराजांना आपलं निरीक्षण सांगितलं. महाराज खानाच्या वेगात पट आहे. त्यांनी हिंमत देऊन त्याला एकाकी करून मला वाई ते जाऊनी या प्रवासातच खानाचं सैनिक अर्थमिल झालं होतं. आणि अफजल खान आणि महाराज यांची भेट झाली. अगदी महाराजांना हवी होती तशीच प्रतापगडाच्या माचीवर शामियाना उभारला गेला. गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659 रोजी 8वें तास म्हणजे दुपारी 2 वाजता महाराजांनी आणि खानाने आपापले 10 अंगरक्षक घेऊन सशस्त्र भेटीला यावं असं ठरलं. पण डेऱ्यात केवळ महाराज, खान आणि 2 वकील असणार होते. खान उतावीळपणे आधीच येऊन बसला होता. ठरल्या वेळेस महाराज प्रवेश आणि खानाने महाराजांना आलिंगन द्यायला बाहू पसरला. महाराजांसमोर खान आडव्या पसरलेल्या पहाडासारखा बलाढ्य. महाराज आपल्या कवेत आहेत हे पाहून हाच तो हवा असलेला क्षण म्हणून खानाने अचानक महाराजांची मान डाव्या बाजूला दाबून धरली आणि आपली कट्यार काढून महाराजांच्या डाव्या कुशीत खुपसली. एका क्षणात महाराजांच्या लक्षात सारा प्रकार आला. क्षणार्धात त्यांनी डाव्या हातातील लपवलेलं वाघनं खानाच्या पोटात खुपसलं आणि उजव्या हाताने पोटावरच विचव्याचा मारा करत त्याची आतडी बाहेर काढली. शामियान्यात झालेल्या लढाईत खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आणि अंगरक्षक बडा सय्यद हे ठार झाले. या साऱ्या गडबडीत खान झोकांड्या खात बाहेर पडून पालखीत बसून पळतोय हे पाहून संभाजी गावजीने घोड्यांचे पाय कापले. खाली पडलेल्या पालखीतच खानाचा शिरच्छेद केला. महाराज त्वरेने गडावर पोहोचले आणि तोफेचा वार काढला. ही जावळीच्या जाळीत लपलेल्या मराठी फौजांसाठी इशारत होती. या साऱ्या फौजा खानाच्या बेसावत छावणीवर तुटून पडले. खानाचे असंख्य सैनिक आणि सरदार कापले गेले. अफजल खानाच्या वधानंतर काही वर्षांनी बहुधा 1662 नंतर कधीतरी महाराजांच्या मनात एक इच्छा निर्माण झाली होती. ती म्हणजे ज्या देवीने आपल्याकडून हे अलौकिक काम करून घेतलं त्या भवानीचं एक सुंदर मंदिर प्रतापगडावर उभारलं. तुळजापूरची भवानी ही आपली कुलदेवता असली तरीही ती अजून आदिलशाही होती. महाराजांनी अंबाजी नाईक पानसरे यांना नेपाळमधून शोध करून उत्तम गंडकी शिळा शोधून त्यातून श्री भवानीची मूर्ती घडवायला सांगितली. पानसरे मूर्ती घेऊन आल्यावर महाराजांनी मोरोपंत पिंगळे पेशव्यांच्या हस्ते श्री भवानी देवीची प्रतापगडावर स्थापना केली. प्रतापगडचं हे पर्व
इतिहासाच्या सुवर्णपाना अजरामर झाला नाही. या ठिकाणी आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग किल्ला जो मालवणमध्ये आहे, कोकणामध्ये कुर्टे बेटावर 45 एकरमध्ये हा किल्ला पसरलेला आहे. तटबंदीमध्ये महाराजांच्या हाताचे पायाचे ठसे पाहायला मिळतात. महाराजांचं एकमेव मंदिर आहे. त्यानंतर किल्ल्यावरती 3 विहिरी आहेत, दहीभाव, साखरभाव, दूधभाव, ज्या गोड्या पाण्याच्या आहेत. नंतर भगवती देवीचं मंदिर, कोरडा तलाव, शांत बुरुज आणि लाकडी बुरुज. उमराच्या झाडाचा उपयोग करून तो बुरुज बांधलेला होता, कारण उमराच्या झाडावरती खारट पाण्याचा परिणाम होत नाही, त्यामुळे तो बुरुज अजूनही तसाच आहे. याच किल्ल्यावरून महाराजांनी पहिली आरमाराची मोहीम सुरू केली, म्हणून महाराजांना आरमाराचे जनक असं म्हटलेलं आहे. तिकडे बघा जहाजांचे प्रकार, गुराबपासून गणपत सदाशिव या सगळ्या प्रकारामध्ये जो गुराब नावाचा प्रकार आहे त्यामध्ये महाराजांनी ती पहिली स्वारी केलेली होती, जी तुम्ही मागे बघू शकता. त्यांचा एक गणपतामधला स्टॅच्यू आहे, त्या दरम्यान ते स्वतः सहभागी झाले होते, म्हणून महाराजांना गणपतीचे जनक म्हटलेलं आहे. सिंहगड किल्ला जो आहे त्याला प्रोटेक्शन नाही आहे. किल्ल्याचं मॉडेल पाहून आपण बाहेर पडणार आहोत. दुर्गवैभव पाहिल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटाचा छोटासा ब्रेक दिला जातो. त्यानंतर आपली रवानगी होते फेज 2ला. इथे आपल्याला स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषा हा 4D शो दाखवण्यात येतो. हा शो जवळपास अर्धा तास चालतो. निर्माण करणारे कित्येक शूरवीर, कर्तबगार सम्राट, चंद्रगुप्त मौर्यापासून ते सम्राट अशोकापर्यंत, पुष्यमित्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, गौतमी पुत्र सातकर्णीपासून ते शिलाहार भोजापर्यंत आणि राजराजेश्वर चोरापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय नव्हतं इथे. स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगरं, नालंदा, तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठं, तोंडात बोटं घालायला लावतील अशा वास्तुकला, शिल्पकला अंगाखांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिरं, प्रासाद, हे सारं काही होतं इथे. पण 800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्ट लागली. मध्य पूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळं घोंघावत या भूमीवर तुटून पडली. वखवखलेल्या नजरांनी, वासनांनी हा आसमंत घेऊन टाकला. जणू काही टोळधाडीच. सोमनाथाचं मंदिर तुटलं, अयोध्या लुटली, काशी विश्वेश्वर बुडाला. पार दक्षिणेच्या देवगिरी, विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत सगळं काही या आक्रमकांनी अक्षरशः ओरबाडून नेलं. इथल्या प्रजेनं अशी क्रूरता, असे अत्याचार कधी पाहिलेच नव्हते.
कधीही न संपणारी एक रात्र इथे अवतरली. काळ रात्र. ओठावरचे हुंदके दाबून जनता आक्रोश करत होती. तिला कुणीही वाली नव्हता. देवांचं रक्षण भक्तांनी करायचं की भक्तांचं रक्षण देवांनी करायचं हेच समजत नव्हतं. आणि तशातही एकनाथांसारखा संत जगज्जननी तुळजा भवानीला पुन्हा पुन्हा साकडं घालीत होता. करवीर अंबे दारू भर, माहूर लक्ष्मी दारू भर, तू श्रावण तूच मारलेस, कश्यपूची आतडी तूच काढलीस, सागर बांधून या श्री करशी लंकेची होळी, नवखंड पृथ्वी तुझी चोरी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. बया का बसलीये? हे चंडमुंड भंडार सुरभिली जगदंबे, तो दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्माची ते तुळजा भवानी दारू भर बया, दारू भर. आणि तरी बयेनं दार उघडायला 300 वर्ष घेतली. अत्याचारांच्या घनदाट काळोखात एक अंधुकशी प्रकाशाची तिरीप अवतरली. शहाजी राजे भोसले, प्रजेच्या दीनवाण्या अवस्थेची जाणीव असलेला पहिला मराठी सरदार. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघल शत्रूंनी चारी बाजूनी घेरून टाकलं होतं. त्यांच्या विरुद्ध उभं राहायचे प्रयत्न आम्ही केले, पण आम्हाला अपयश आलं. आम्ही कमी पडलो, आम्हाला स्वातंत्र्यानं हुलकावणी दिली. पण आमच्या राणी साहेब, जिजाऊ, त्या आमच्याही पेक्षा हट्टी. त्यांना ही गुलामगिरी मुळीच मान्य नव्हती. कुठल्या करंड्याची हिंमत आमची जहागीर बेवसाव करण्याची? इथे पहाराही बहाण ठोकून जातो. उखडून काढारे ते अभद्र. सरकार कशापायी आहे? त्याला पुन्हा इकडे डोळा वर करून बघायची हिंमत तर होऊ दे. आता इथे कोणालाही भ्यायचं कारण नाही. ही भूमी आपली आहे. शिवबा, आपल्याला ही भूमी पुन्हा बसवायची आहे. जिथे गाढवाचा नांगर चालला तिथे सोन्याचा नांगर धरायचा आहे. गजाननाच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कर्तृत्वानं गोरगरिबांची प्रजा इथं कुठल्याही भीतीशिवाय राहिली पाहिजे. सरकार, इथं गावात एक चांगला गणपती बी होता. तो पण आता ठकरांच्या वाड्यात कसं बस तग धरून आहे. असं त्या गजाननाची पूजा करून प्राणप्रतिष्ठा करूया. उत्तम मंदिरात त्याची स्थापना करूया. आता यापुढे कसब्यातला गणपती आपल्या पुण्याची ग्रामदेवता असेल. या पुण्यभूमीत जिजाऊ साहेब आणि बाळराजांच्या रूपानं जणू सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीनंच प्रवेश केला. हरि ओम नमस्ते गणपती.
एका फार मोठ्या स्वप्नाचं बीज कसब्यातील ठिकाणांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजलं. बाळराजे, आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत. आपण हे कार्य सहज सिद्धीस नेऊ शकाल. आऊसाहेब, आपलाही आशीर्वाद असावा. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. कालचक्र पुढे जात होत. शिवाजी या 3 अक्षरांनी इथल्या 12 मावळात जणू जादू केली होती. पुढच्या काही वर्षातच केवळ पुण्याभोवतालचं रहाळ नव्हे तर 12 मावळ स्वातंत्र्याचं सुख अनुभवू लागले. शिवबांनी त्यांना मंत्रच तसा दिला होता. म्हणायचे, आम्ही स्वतः दौलतीत हिंडू, खबर घेऊ, पुंड पाळेगारांचे भय नको, वसाड गावे बसवा, कूस घाला, वेशी बांधा, देव मांडा, पेटकऱ्यास आवतने द्या, बंद वाटा चालत्या करा, चोरा चिलटांची धास्ती आता बाळगू नका. हे राज्य आपलं आहे. जागोजाग चौक्या असतील, पहारे असतील आणि यातूनही कोणावर अन्याय झालाच तर आमची दारे अवघ्यांसाठी सदैव उघडी आहेत, हे बरे जाणू नसा. सोडा मला, सोडा, सोडा. कशा पायी आणला आम्हाला इथं? काय हो, काय झालं? महाराज, यानं आपल्या वतनातल्या एका स्त्री बरोबर बदसलुकी केल्याची तक्रार आहे. पाटील, खरं आहे का हे? आमच्या जहागीरदारीत आम्ही काय बी करू. मी कोण आम्हाला विचारणार? रामखोर करून सवरून परत ही शिरजोरी. भैरोजी, याचे दोन्ही हात आणि पाय तोडून रस्त्यावर फेकून देत आला. आमच्या राज्यात कुठल्याही स्त्रीचा अपमान करणाऱ्याची आम्ही काय अवस्था करतो ती याच्यासारख्या मगरुरांना एकदा समजू द्या. असली शिक्षा? महाराज, एकदा ऐकून तरी घ्या महाराज. आम्ही सांगितलेली शिक्षा ती कायम. पुन्हा कोणाची आपल्या माय बहिणींकडे डोळे वाकडे करून बघायची हिंमत होता कामा नये. एकदा माफी असावी महाराज. घेऊन जा याला. एकीकडे अशी गुन्हेगारांना दहशत बसत होती तर दुसरीकडे केवळ लढाया आणि रक्ताचे पाठ वाहवणं म्हणजे राज्य करणं नव्हे हे शिवाजी राजांना समजत होतं. कितीतरी कामं करायची होती. धारा वसुली नीट करायची होती. सरकारी नियम कानून चांगले करायचे होते. बागा आमराया फुलवायच्या होत्या. बंधारेनी धरणं बांधायची होती. राजांची नजर रक्तपारखी. त्यांनी दफ्तरी कामकाज उत्तम पद्धतीनं चालवण्यासाठी जशी सक्षम माणसं नेमली तसेच दगडांमधून हिरे शोधून काढले. महाराज, हा खडक फोडून घेतला की पावसात येणाऱ्या पाण्याचा आपल्याला चांगलाच उपयोग होईल. हा खडक? चिमणाजी, हे दोघच फोडणार आहेत? 100 माणसांचं काम तुम्ही यांना सांगितलं? कोण आहे ते? अहो महाराज, हे ऐकायलाच तयार नाही. म्हणतात हे तर स्वतः महाराजांचं काम आहे. कशाला हवी आहे गर्दी? आम्ही दोघच बास झालो. आम्ही दोघच फोडून काढू हा खडक. येस बा. महाराज, हा यसबा. मुजरा महाराज. यसाजी कामटे आपल्या कोंडव्याचा आहे. यसाजी जी. अरे काय करायला निघालास? फक्त तू आणि आमची ही बहीण दोघच? जमेल का तुम्हाला हे? आम्ही येईपर्यंत ही धोंड बाजूला होईल? महाराज, असं बघताय काय माझ्याकडे? राजा सौता विचारतायत ना, त्यासनी काय नाही म्हणायचं? वय राजा, आम्ही दोघं बास आहोत. याच्या परीस मोठी धोंड असेल ना तर ती बी फोडून काढू. होय, तुम्ही सांगा फक्त. यसाजी जी. आम्ही नक्की परत येऊ. बघू तरी तुमचा पराक्रम. जी राजा. मुजरा. चिमणाजी, कशावर पोचली ती माणसं? किती साधी पण केवढी हिकमती आणि गुणी माणसं आहेत आपल्या राज्यात.
त्यांच्या पाठीवर फक्त हात ठेवायची गरज आहे. कुठल्याही संकटाचे कितीही मोठे डोंगर आले सहज पार करतील ते. खरंय महाराज. हा यसाजी आणि त्याची लक्ष्मी दोघांवर लक्ष ठेवा. त्यांनी जर हे काम केलं तर त्याचं आणि त्याच्या स्त्रीचं योग्य ते कौतुक झालं पाहिजे. त्याच्या सारखेला आता पाण्यावर पालाण घाला. हा समुद्र तुमचा आहे. या तुमच्या समुद्रावर मुठभर फिरंग्यांनी आणि चिमूटभर हापशांनी सत्ता गाजवावी. चाचेगिरी करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुनांना पकडून नेऊन गुलामांच्या बाजारात विकावं. त्यांना त्यांच्या गलबतासकट तोफेच्या तोंडी द्या. आता इथे राज्य आपलं. तुम्ही कोकणची थोरं म्हणजे दर्यावरती मर्द अशी माडाला मडकी लावून दारू काय गाडीत बसला. या दर्या भवानीची भक्ती करा. पैरी निखंदून काढा. धूमशान पावे तो या भगव्या झेंड्याचा दरारा पोचला पाहिजे. या एकविरा भवानीचं नाव वाला शिड आणि होऊया काटेवरती स्वार. एकविरा भवानी की जय. वनपती, भूपती आणि आता जलपतीही झालेला असा हा शिवाजी राजा जणू काही ऐरावतावर बसलेल्या सामर्थ्यवान इंद्रासारखा भासू लागला होता. शिवरायांनी मग आपली नजर वळवली ती स्वधर्म रक्षणावर. शेकडो वर्ष चारी बाजूंनी घेरणाऱ्या इथल्या प्रजेवर जुलमानं आपला धर्म लादणाऱ्यांना तर कोणाचाच धाक नव्हता. महाराज हे आपल्या प्रजेवर आपल्या धर्मात यायची सक्ती करत होते. धर्माची सक्ती असेल कोणाला यांचा धर्म स्वीकारायचा तर? महाराज हे इथल्या सगळ्या लोकांना जबरदस्तीने गावागावातून हाकलून लावत होते. हे परदेशातून येणार आणि इथल्या स्थानिकांवर त्यांच्या धर्माची सक्ती करणार. विचारा यांना धर्मांतराचा आदेश खरा आहे का? आणि तो जर खरा असेल तर तो अन्याय. विचारा. ओम पचत कुर्बिसाओ फुई हिरमिजी फुई तो हे हा न होवे ओ पादे इनेची ते आवाज. महाराज हे म्हणतात की ही जमीन त्यांची असून त्यांचा राजा जो आदेश देईल तो इथल्या प्रजेला मान्य करावा लागेल. असं सांगा यांना. ते आता ज्या जमिनीवर उभे आहेत ती जमीन आमची आहे आणि आमचा आदेश आहे. बदला धर्म. हा हिंदू मान्य आहे तुम्हाला? विचारा. वसे नसता हे यहाँ की करतात नाही. सेम चान्स सेम. महाराज प्रकार समजला. बघा उन्मत्तपणा बघा यांचा. म्हणजे हे दुसऱ्यांवर त्यांच्या धर्माची सक्ती करणार आणि ती गोष्ट त्यांना स्वतःला मान्य नाही. सोडू नका यांना. हुंकी छटा यांची. समजू दे यांच्या विजराईला की हा असा उत्तमपणा याच्या पुढे खपून घेतला जाणार नाही. घेऊन जा रे यांना. महाराजांनी विकृतीचं उत्तर जशास तसं दिलं तसंच सुकृतीचं उत्तरही तितक्याच उदारपणे दिलं. सुरतेच्या स्वारीत घडलेला हा प्रसंगच साक्षीला आहे. ही जाइनिस मैं फादर अब्रूज हमारा चर्च गिरिजाघर है. हम यहाँ किसी को तकलीफ नहीं देते. हम यहाँ सबकी मदद करता है. हमारे यहाँ कोई भी गरीब आ सकता है. हम उसको सर्विस देता है. हमारे यहाँ नन औरत रहता है. मगर आपके ये सिपाही लोग सूरत में घर जला रहे, लूटपाट कर रहे. हमारी रक्षा करें, रहम करें. मर्सी मर्सी. बाबा अमरूस, हमने आपके बारे में सुना. ये सच है कि आपकी किसी से दुश्मनी नहीं और आप सबकी मदद करते हैं. हमारी भी आपसे कोई दुश्मनी नहीं. हम तो सिर्फ यहाँ मुगलों को सबक सिखाने आए हैं. इसलिए आप चिंता न.
आपके इगर्जी को कोई नुकसान नहीं हो। वहां औरतें सुरक्षित हैं। बाबूजी। जी महाराज। बाबांच्या इगर्जीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या। तिथे आपले पहारे लावा। त्यांच्या स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तजवीज आपण स्वतः करा। ही लोक चांगली आहेत। बाबा आप जाइए, चिंता न करा। आणि धर्माच्या बाबतीत याहीपेक्षा जास्त कसोटी बघणारे प्रसंग महाराजांवर जेव्हा आले तेव्हा आपण काळाच्या किती पुढे आहोत हे त्यांनी आपल्या उदाहरणातून सिद्ध केलं। महाराज, बाहेर कोणी मोहम्मद कुली खान तुम्हाला भेटायला आले। मोहम्मद कुली खान? आमचे नेतोजी पालकर की काय? लगोलग त्यांना आत घेऊन। जी महाराज। नेतोजी? नाही राजे, नेतोजी नाही राजे, मोहम्मद कुली खान केलाय मुघलांनी। असं? मग इथे आम्हाला भेटायला का? रावणा राजे जीवभूत मरायला लागला होता तिथे। अहो काही झालं तरी आमचा जीव स्वराज्यात तिकडं नाही, तिकडं नकोसं झालं म्हणून तडक तुमच्या पायाशी आलो राजे। नेतोजी, तेच तर म्हणतोय आम्ही। जगाला दाखवायला त्यांनी तुमचा धर्म बदलला, तुमचं नाव बदललं, भुईवरचा पट्टा बदलला म्हणून काय झालं? तुमच्या मनात, तुमच्या हृदयात रुचला का त्यांचा तो धर्म? नाही राजे, जवळ करा राजे, चूक झाली आमची, पुन्हा राजे चूक नाही होणार। धर्म जरी बदलला असला तरी तुमच्या पायाची ठेवा राजा, तुझा भवानीची आण राजा, पुन्हा आळची चूक नाही होणार राजा। थांबणं हे या महामानवाला मान्यच नव्हतं। कर्नाटकातील समुद्र पेरुमल आणि शोणाचलपतीची मंदिरं जी सुलतानांनी फोडली होती आणि तिथं प्रार्थनास्थळ उभारली होती, त्याच जागी महाराजांनी पुन्हा पूर्वीप्रमाणेच सुंदर मंदिर निर्माण केले। गोव्याच्या सप्तकोटीश्वराला फिरंग्यांनी तोशीस दिली, त्याचाही जीर्णोद्धार केला। आमच्या धर्माची अवहेलना केली नाहीत तर विनाकारण कुठल्याही परधर्माला आमच्याकडून तोशीस दिली जाणार नाही। इतकं साधं आणि सरळ ब्रीद होतं स्वराज्याचं। राजे श्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य। आज या कालकुपीच्या निमित्ताने आमच्या भोसले घराण्याच्या तीनही पिढ्यांशी आपली भेट झाली। आमचे आजोबा थोरले महाराज साहेब शहाजी राजे, आमच्या आजी जिजाऊ साहेब आणि आमचे आबासाहेब। आबासाहेबांच्या बद्दल किती बोलावं आणि काय सांगावं। एका समर्थ योद्ध्याचे दोनच शब्द, जाणता राजा। या शिवसृष्टीत तुम्ही त्यांचे आभाळ एवढे पराक्रम अनुभवलेच आहेत, पण मी त्यांचं बघितलेले एक वेगळंच रूप तुम्हालाच दाखवणार आहे। सतत परकीय प्रभावाखाली असल्याने आपण आपली भाषा विसरत चाललो आहोत, ही फार मोठी काळजी होती त्यांना। आपली भाषा म्हणजे आपलं स्वत्व। आश्चर्य याचं वाटतं की एकीकडे सतत रणांगणावर असणारे आबासाहेब दुसरीकडे आपलं स्वराज्य परिपूर्ण व्हावं म्हणून किती जागरूक होते। धोंडेराजजी जी, एका महत्वाच्या कामासाठी आपली मदत हवी आहे। यवनांपासून आपल्या प्रजेला सोडवण्याचा आमचा लढा चालूच आहे, पण पंतत, ही आक्रमणं फक्त तुमच्या आमच्या जमिनीवर किंवा शरीरावर होत नसतात। अधिक काळ जर गुलामगिरीत गेला तर त्याचा परिणाम आपल्या भाषेवरही होऊ लागतो, आणि मग ही भाषेवरची आक्रमण प्रजेच्या मनात गुलामगिरी खोलवर रुजवता अधिक पक्की करतात। हे एक चक्र आहे, हीच वेळ आहे हे दुष्ट चक्र तोडायची आणि ह्या साऱ्या गुलाम्या समूळ उपटून फेकून द्यायची।
मैदानावरची लढाई आम्ही लढतो, पण भाषेची लढाई लढण्यासाठी आपली मदत हवी आहे. खूप दिवस मनात आहे, आपल्या राज्यात भाषा देखील आपलीच असली पाहिजे. बरोबर. हे महत्वाचं काम आम्ही आपल्यावर सोपवत आहोत. एक असा ग्रंथ निर्माण करा, असा भाषाकोश निर्माण करा, जो पुढच्या पिढीसाठी कायम दीपस्तंभाचं काम करेल. कराल? जी महाराज, आपली आज्ञा शिसाबंद होणार. अशी दूरदृष्टी होती महाराजांची. त्यांनी राज्यकारभारात मराठी प्रतिशब्द वापरायला सुरुवात केली आणि काय जादू झाली बघा. पेशव्यांचा प्रधान झाला, दबीराचा सुमंत, सरनोबतचा सेनापती झाला, काझीचा पंडित, मुजुमदारचा अमात्य झाला, सुभेदारचा देशाधिकारी, हुकुमतचा सेनाकर्ता झाला, तर शहजाद्याचा युवराज. हे आणि असे अनेक. महाराजांनी केवळ राज्य व्यवहार कोशासारखे ग्रंथ लिहून घेतले असं नाही, तर या व्यतिरिक्त काव्यशास्त्र विनोदावरही अनेक ग्रंथ लिहून घेतले. अनेक विद्वानांची आणि कवींची प्रतिभा त्यांच्या राजाश्रयानं बहरली. असं वाटतं आणखीन काही वर्ष तरी छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्यात असते तर. सतत किती दगदग, किती भयानक संकट, किती रात्री बेचैनीत घालवल्या असतील त्यांनी. सगळे फासे उलटे पडत असताना कसा आपल्या सहकार्यांना धीर दिला असेल त्यांनी. खरोखर असा माणूस, असा सेनानी, असा राजा जगात दुसरा नाही. 35 वर्ष या महाराष्ट्राला सावरता सावरता महाराज मात्र अतिशय थकले होते. स्वामी एवढी मात्रा घेताय ना, ह्या मात्रेनं प्रकृतीला नक्कीच आराम पडेल बघा. सततच्या कष्टांनी त्यांचं शरीर अगदी दमून भागून गेलं होतं. आता आयुष्याची अवधी झाली. आता आम्ही कैलासास श्रींचे दर्शन असताना स्वामी, अहो हा तर मृत्यू लोकच आहे ना. याआधी जितके जन्मले तितके गेले. आता आमची वेळ झाली. महाराज, असं नका बोलू महाराज. आग्र्यातून निघताना तुमच्या जागी मी झोपलो होतो. आज मी या बिछाण्यावर तुमच्या जागी मी झोपतो. मरण आलं तर मला येऊ दे. पन्हाळ्यातून निघताना आपला शिवाकाशीत पालखीत बसून गेला. आज मी आमासने कुणाला बी इशारा करा पकस्त, तुमच्या जागी आम्ही जातो. पण आमासने असं पोरक करून जाण्याची अशी भाषा करू नका महाराज. अशी भाषा करू नका. हिरोजी महाराज, हिरोजी, स्वामी, हिरोजी, आग्र्यात तुम्ही जणू आम्हाला पुनर्जन्मच दिलात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला प्राणपणानं जपलं. या धामधुमीत तानाजीराव, सूर्यराव, माझी प्रभू आणि असे एक एक समर्पण तुम्हाला मागे टाकून पहिलं तिला बस निघून साहेबांची वाट बघतो. आता त्यांच्या कुशीत विश्रांती, त्यांच्या कुशीत आता हे श्रींचे राज्य सर्वांनी एक दिलानं एकोप्यानं सांभाळा. आम्ही हे जे रोपटं लावलंय त्याचा तुम्ही महावृक्ष करा. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत हा अवघा मुलूक मुक्त करा, मुक्त करा. तीर्थक्षेत्री, महाक्षेत्री, सोनवा यात तुम्ही चुकूर होऊ नका, चुकूर होऊ नका. आता साऱ्यांनी बाहेर जा.
बाहेर जा, साऱ्यांनी बाहेर जा. आम्हाला श्रींचे स्मरण करूया. श्रींचे स्मरण करूया. शिव शंभो, शिव शंभो, शिव शंभो, शिव शंभो. आता आपण जात आहोत गंगासागर तलाव पाहण्यासाठी व भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी. हा शो 15 ऑगस्टपर्यंत फक्त 50 रुपये प्रति व्यक्ती या सवलतीच्या दरात आपल्याला पाहायला मिळत आहे. इतर वेळी याची तिकीट असते 600 रुपये प्रति व्यक्ती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.